नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला मध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत दोन तऱ्हेची कापं, एक आहेत बटाट्याची कापं आणि एक कच्च्या केळ्याची कापं। जवळजवळ सगळं घरचं साहित्य आहे, पटकन होणारी रेसिपी आहे। चला तर मग लागूया कामाला। लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते। इकडे कच्ची केळी घेतलेली आहे, बटाटा घेतलेला आहे, मिरची पूड आहे, मीठ आहे, हळद आहे। तसंच इकडे आपल्याला कच्च्या केळ्याला लावायला लिंबू लागणार आहे म्हणून आपण लिंबू घेतलेला आहे। तसंच मी इकडे आलं लसणाची इकडे थोडंसं पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही जर खात नसाल तर इकडे तुम्ही त्याला स्किप करू शकता। तसंच वर फ्राय करताना, शॅलो फ्राय करताना कोटिंगसाठी इकडे आपण घेतलेला आहे तांदळाची पिठी, मिरची पावडर, मीठ। तसंच तळण्यासाठी तेल लागणार आहे। बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, बटाटा आणि केळ्याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी इकडे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात हळद टाकून घेतलेलं आहे। बटाटा आणि केळं सोलल्यानंतर म्हणजे बाहेरचं साल काढल्यानंतर आपल्याला हळदीच्या पाण्यात ह्याला टाकायचं आहे, म्हणजे बटाटा आणि केळं काळं पडणार नाही। सगळ्यात प्रथम आपण बटाट्याची कापं करून घेऊया, म्हणजे ह्याचे स्लाइस। ना जास्त पातळ किंवा जाड असं आपल्याला कापायचं आहे। असंच मी बाकीचे सगळे कापून घेते। आता आपण केळ्याचे देखील स्लाइस करून घेऊया। फक्त केळं आपल्याला असं न कापता तिरपं कापायचं आहे। हे बघा असं। आता मी बाकीचे सगळे कट करून घेते। केळ्याचे असे स्लाइस करून झालेले आहेत आणि मिठाच्या पाण्यात आहेत हे सध्या। आणि आता आपण सगळ्यात पहिलं बटाट्याला सगळं लावून घेऊया। तर सगळ्यात प्रथम आपण मिरची पूड घेऊया, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद। बस आता ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि थोडंसं आपल्याला लागणार आहे आलं लसणाची पेस्ट। जास्त टाकायचं नाहीये, आवडत नसेल तर टाकू नका। बस आता ह्याला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळं। बटाट्याला आपला मिरची पूड, हळद आणि हे लावून झालेलं आहे मीठ। आता आपण काय करूया, केळ्याच्या कापाला देखील लावून घेऊया। आता आपण केळ्याच्या ह्याला देखील लावून घेऊया स्लाइसला। थोडंसं आलं लसूण पेस्ट, थोडंसं मिरची पावडर, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या, हळद, थोडीशी मीठ, तसंच इकडे आपण लिंबू लावणार, कारण कच्च्या केळ्याला थोडासा चिकटपणा असो, चीक असतो, तर घशाला खवखव व्हायला नको म्हणून आपल्याला इकडे लिंबाचा वापर करायचा आहे। आणि ह्याला देखील असंच व्यवस्थित नीट मिक्स करून घेते। चला तर मग इकडे आपलं केळं आणि बटाटा दोन्ही तयार आहे। आता आपण ह्याला शॅलो फ्राय करून घेऊया। गॅसवर हा मी फ्राय पॅन ठेवलेला आहे। तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, इकडे तांदळाची पिठी वगैरे आपण सगळं घेतलेलं आहे, ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची पावडर, मीठ वगैरे। तर सगळ्यात प्रथम आपण बटाटा फ्राय करून घेऊया आणि मग आपण केळ्याची कापं। हे बघा, हे व्यवस्थित झालेलं आहे। आणि गॅसची फ्लेम मी ही मीडियम वर ठेवलेली आहे आणि आपल्याला ह्याला शॅलो फ्राय करायचं आहे। हे बघा, एक एक कोट करून
आता एक साइडने आपण ह्याला पलटी करून घेऊया. तर 3-4 मिनिटातच आपली कापं ही तयार झालेली आहे. आता आपण एक एक प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशीच आपण आता केळीची कापं करून घेणार. गॅस आपला आता थोडंसं हे पॅन तेल तापलेलं होतं म्हणून मी काय केलं, गॅसची फ्लेम थोडीशी कमी केलेली आहे. आता केळ्याला देखील आपण लावून घेतलेला आहे. आता आपण हे देखील एक एक फ्राय करून घेऊया. कसं मस्त फिश सारखं दिसतंय ना. आता आपण एका साइडने ह्याला पलटी करून घेऊया. केळं शिजायला देखील आपल्याला वेळ लागत नाही. 3-4 मिनिटात हे देखील कापं तयार होतात. ह्याला देखील आपल्याला एकदा पलटवून घ्यायचं आहे. आपली केळ्याची कापं देखील तयार झालेली आहेत. त्याला देखील आपण प्लेटमध्ये काढून. चला तर मग इकडे बटाट्याची आणि केळ्याची कापं आपली ही तयार झालेली आहेत. मस्त तिखट चमचमीत कुरकुरीत अशी होतात. खाणार कशाबरोबर तर वरण भात, आमटी भात, पिठी भात कशाबरोबर देखील तुम्ही ही खाऊ शकता. ही कापं मस्तच लागतात. रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.